जाती धर्माचेच मुद्दे राजकारणात का येतात? शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांचे प्रश्न राजकारणामध्ये यावेत, बच्चू कडू यांचं वक्तव्य. आरक्षणावरती मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. बैठकीतून सकारात्मक मार्ग काढणार असल्याचंही वक्तव्य. पियुष गोयल यांची जागा देण्याचं भाजपनं कबूल केलंय. त्यामुळे राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी लढणार. अजित पवारांची माझाला माहिती. मोदींना विनंती करूनही त्यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला आणि त्याचा फटका महायुतीला बसला. लासलगावमधल्या सभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. मात्र बैठकीमधल्या त्या वक्तव्याचा अजित पवारांकडून इन्कार. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याचा भाजपला फारसा फायदा झाला नाही. संघासोबतच्या बैठकीमध्ये फडणवीसांकडून मान्य. मात्र तरीही विधानसभेला दादांना सोबत घेऊनच लढणार असल्याचं वक्तव्य. लोकसभेमध्ये गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले. संघाच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. त्यामुळे विधानसभेच्या तिकीट वाटपामध्ये फडणवीस भाकरी फिरवणार असे संकेत. विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी आता संघ परिवाराने सक्रियपणे मैदानात उतरावं. संघासोबतच्या समन्वय बैठकीमध्ये फडणवीसांकडून अपेक्षा व्यक्त. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज तिसरा दिवस. आज अजित पवारांचा नाशिक आणि नगर जिल्ह्याचा दौरा. शरदचंद्र पवार पक्षाची शिवसंग्राम यात्रा आज शिरूरमध्ये. यावेळी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे राहणार उपस्थित. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी. व्यंगचित्रातून ठाकरेंच्या दिल्ली वारीवरती टीका. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून गेले नव्हते. नाना पटोलेंची माहिती. तर महाविकास आघाडी 20 ऑगस्टपासून प्रचाराचा नारळ फोडणार. पटोलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे दिल्लीला नतमस्तक होतात हे अशोभनीय. भाजपचे आमदार आकाश पुणकर यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.